भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। चार तत्व। महात्यागी बाबा जुमदेव जी हे एका परमेश्वराच्या प्राप्तीसाठी विदेह अवस्थेत असताना शेवटी एका परमेश्वराने बाबांना दर्शन दिले आणि त्यांना बेईमान म्हटले। त्यानंतर बाबांनी परमेश्वराला इमानदारी आणि निष्काम भावनेने मानवाला परमेश्वराप्रती जागविण्याचे कार्य करीन असे वचन देऊन परमात्मा एक मरेया जिये भगवत नामपर हे वचन दिले। भगवंत बाबांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी बाबांना पुढील 2 वचने दिली। दुःखदारी दूर करते हुए उद्धार आणि इच्छानुसार भोजन हीच वचने या मार्गाचे सिद्धांत ठरून बाबांनी भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता आणि मानवाला जीवनात सफल होण्याकरिता ही 4 तत्वे दिली आहेत। 1. परमात्मा एक। 2. मरेया जिये भगवत नामपर। 3. दुःखदारी दूर करते हुए उद्धार। 4. इच्छानुसार भोजन। 1. परमात्मा एक। महात्यागी बाबा जुमदेवजींनी अशा एका परमेश्वराचे जो मानवाची सर्व प्रकारची दुःखे दूर करू शकतो त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले। तेव्हा त्या परमेश्वराने आकारात येऊन दर्शन दिले। तुझ आहे तुझपाशी तरी तू भुल्लासी या म्हणीप्रमाणे ते बाबांना म्हणाले, सेवक तू मुझे कहाँ देख रहा है? मैं 24 घंटे तेरे पास हूँ। जिस पल छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा। तेव्हा बाबांनी विचार केला की अशी कोणती वस्तू आहे ज्यामुळे मी जिवंत आहे। तेव्हा त्यांना आत्मा ही वस्तू आठवली। मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते। शरीर हे नश्वर आहे। आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे। संपूर्ण प्राण्यांचा आत्मा मिळून एक परमात्मा आहे। म्हणजेच परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे। हे बाबांनी ओळखले। म्हणून बाबांनी परमेश्वराला परमात्मा एक मानले। ती आत्मज्योत आहे। जो आत्मा बाबांजवळ आहे तोच आत्मा इतरांजवळ आहे। म्हणजेच सर्व मानव समान आहेत असे बाबा समजतात। त्यामुळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेवू देत नाहीत। कारण एका आत्म्याच्या समोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनादर असून पर्यायाने परमेश्वराचा अनादर आहे। आत्मा 24 तास जागृत असून ती निरंतर चैतन्य शक्ती आहे। म्हणून परमेश्वर ही व्यक्ती नसून शक्ती आहे। ती निराकार आहे। ती आकारात येत असली तरी ती अदृश्य आहे। ती दिसत नसून तिचे फक्त गुण दिसतात। 2. मरेया जिये भगवत नामपर। मानव हा पृथ्वीतलावर जन्माला आला तरी तो परमात्म्याचा एक अंश आहे। परमेश्वराने त्याला बुद्धी दिली असून इतर गुणांबरोबर त्याच्यात मोह, माया, अहंकार निर्माण केला आहे। तो स्वतःला सर्वेसर्वा समजतो। तो परमेश्वराला मानत नाही। त्यामुळे तो त्याच्या बुद्धीचा उपयोग करून मोह, माया, अहंकारात फसतो। ज्यामुळे तो दुःखी होतो ते दुःख निवारण करण्याकरिता तो नानाथेचे उपचार करतो। परंतु जेव्हा त्याचे दुःख नष्ट होत नाही तेव्हा मात्र त्याला परमेश्वराची आठवण येते व तो त्याची आराधना करतो। म्हणून महात्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सांगतात की मनुष्य हा सर्वेसर्वा नाही। परमेश्वर ही एक शक्ती आहे। मानव हा कर्मकर्ता आहे। त्याने फळाची आशा करू नये। फळ देणारा भगवानच आहे। म्हणून मानवाने जिवंत असताना परमेश्वराच्या नावाचे स्मरण करून त्याला प्रिय असणारे कार्य करावे। म्हणजे त्याला मरण आल्यावर त्याचा आत्मा परमेश्वरात विलीन होतो। अन्यथा तो 84 योनी फिरत असतो। त्या आत्म्याला अशांती मिळते आणि लक्ष 84 भोग येतात। परमेश्वराला समोर ठेवून मानवाने कार्य केले तर त्याच्या अंगातील मोह, माया आणि अहंकार नष्ट होतात। यालाच म्हटले आहे की मरेया जिये भगवत नामपर। भगवान बाबा हनुमानजी की जय। महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय। परमात्मा एक। सत्य, मर्यादा, प्रेम कायम करने वाले।
अनेक वाइट व्यसन बंद करने वाले। मानव धर्म की जय।